तर ह्या मॅडमनं आत्ता थोडक्यात माझ्या पोटावर लात वाचली. दोन मागणं पाय वर करून लात बसली असती तोंडावर. एवढी मस्ती करायला आली अचानकच. हो राधाला काय झाले काय कळ ना. ऐकल का रे? बघ बघ इथे एक आहे नाही. तर बाबऱ्याचं आवरलंय आता. बाबऱ्याचं हे बघा. हो भाजीचं आवरलंय आणि रायबा शेटला पण धुतलाय. मॅडमचं बघा काय चालतं. मस्ती करायला आल्या. कसली भरले आता धुतली आणि मस्ती करायला लागल्या. खाली लिहिलेलं ऐकायची. हा हा हॅलो हा बोला की. नाही पोचायला लागलोय. म्हणजे आत्ताची धुवून वगैरे झाली ती. आत्ता धुवून झाली तू. नाही धुवून आत्ता तयार केली आहे सगळे. आता जायचं बहुतेक लाय आहे तिथे गेलो बघ्या म्हणते तरी आहे. तीच काय कळालं ना. तिथे गेलं मी कम्युनिटी पोस्ट टाकतो लाय असलं तर. आता अर्धा तास लागेल. हो नाही घरचीच आहे ती. हो नाही घरचीच आहे तीच की. बघायला कशी पडते ना मोठ्या मैदानात काढायची. आयला खरं अंतर कमी वाटतं. काय कळलं गेल्यावर कळलं आता तिथं. 700-800 असेल. यासने बाजेला लागतंय 900च्या पुढे. होय तेच की. बघा तिथे गेलो. नाही आत्ता कळालं सकाळी आम्हाला. नाही तिथं अजून म्हणजे बोलली ते तिथे गेलो कळतं की अजून आपल्याला नक्की किती अंतर आहे. चा हो चालतं. हो नाही 3 फेऱ्याचं आहे. हां चालतं हां टाकतो. गाड्या सुटल्या. कोण कुठनं कसा पळतोय बघा. कोण कुठनं नक्की पळतोय बघा. सुंदर गाड्या पळतात आणि सुंदर गाड्यांमध्ये लढत आहे. अलीकडे घरचा साज आहे बाबरे आणि बाजी पलीड ब्लॅक टायगर व्हाईट टायगर आणि पलीड सुंदर अशी लढत झाली. ओ मागची गाडी धरा. ओ मागची गाडी धरा. मागची गाडी धरा. पंच निकाल खालण्यावर पर्यंत चेक करा आणि मग निकाल द्या. नक्की का. गाडी क्रमांक 40चा निकाल. बाबऱ्याला घेतलात तर आता आत्ता चालू आम्ही चकड्या घेत चाललाय खाली. तर आम्ही आत्ता चालू मैदानातून आणि आमचे बाजी साहेब तर इथं झोपतं. कधी आलायस इकडे इकडे कधी आलायस राहणार पुरी काय लागा बेकार वाटतंय. गाडी लागली असती
एका रेषेत तासात आली असते नाही सुट्टी गाडी झाली असते एका भाजीला चकड्यात लागलाय माझीनं काढताना भैया अरे इकडे भैयावर जरा 2 शब्द बोलूया किरण कॅमेरा बस चालूच आहे ना का मोठे तर आजच्या मैदानाचा विषय कसा झाला आज आम्ही जाणार होतो म्हणजे आज ठरवणार होतो की आज गाडी चांगली पळाली की ही गाडी 19 तारखेला पळवायची आहे मग गाडी 1 नंबर पळत्या त्यात काय विषय नाही 21ला हीच गाडी पळव्या बाबऱ्याचा विषय सांग बाबऱ्या काय आहे बाबऱ्याला कडा काय सांग सगळ्याचा गैरसमज काय झालाय की भाजी पुढे पुढे वडतोय तर ते नाही 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 ते बाबऱ्या वाढून पडत आपण ड्रायव्हर मागं वाटलाय बाबऱ्या वाढू पडता म्हणून ड्रायव्हरने काय केलं बाबऱ्याला असं वडून धाडलेलं नाही माझं हो माग वाढल्या त्यामुळे भाजी पुढे गेलाय हो बाबऱ्याला स्पीड लय आहे हो आणि त्यात विषय कसा झाला हा फोन करतो फोन करा उद्याचं बघून फोन करा 19 संध्याकाळी सांगा काय ते मग चालते सांगा संध्याकाळी फोन करा की तिथं मारतोय की हा तर ही गाडी आहे ही गाडीवाला पैसे मागतील आपल्याला भाडे ते चांगली लय मागत नाही असं गाईटला येत नाही सारखं द्या की द्या की मला आता भाजी जाऊ द्या मग तुम्ही बरं मग देऊया मग 19ला गाडी हाही पळवणार आहे कारण की आता गाडी आम्ही ट्रायलसाठी आपली बाजू गाडी बांधलेली ओढून हो आता बांधणार नाही कारण कळालं की बाबऱ्याला स्पीड लय होय. आहे एक चुकी झाली कातारली कसं बाजाचं खाली बाजानं फरा बाहेर काढला आधीच आणि ती फरा बाहेर काढला म्हणून झेंडा पडला फोडलं आणि भाज्यानं काय झालं सुट्टी करताना भाज्यानं काढला फराब आहे आणि भाज्या एकटाच तिथं सुट्टी होती कारण की बाबऱ्या इकडे दमवत होतं बाबऱ्याला लय दमवत होता त्यामुळे बाकी सगळी इकडे नादवली आम्ही मागे होतो चकडा इकडे एकदा उचलून ठेवायचा एकदा इकडे उचलून ठेवायचा तरी बाकी मागली माणसांनी बहुतेक कोण आपलं सबस्क्रायबर होतं का कोण होतो ते आणि वडू सांगत होती ती अरे भाज्यानं फरा काढला अरे भाज्यानं फरा काढलाय थांबा 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 गडबड करू होय. नका भाज्या आपलं कोपऱ्यानं दाबतो बायाला काय ऐकतं ना होय, मला एकटा दाबत होतो हातानं दाबला पाच चिमून गेलो तरी नाही. अरे भाजी धाकधूक वाढलेली झेंडा पडतोय का काय अरे भाजी फरा काढला म्हणून तोवर झेंडा पडला भाजी जरा पुढे गेला आणि पलीकडे तासावर गेला तेच जर भाजी गेला नसता तर गाडी 100% राहतो. चकड्यानं राहिली असती 100% राहिली असती चकड्यानं गाडी जाऊ दे कळालं आपल्याला अंदाज आला हा. आता 19ला ही गाडी पळवणार आम्ही बाबऱ्याची आणि भाजीची होय. कारण की अंदाज लागला हो. बाबऱ्यावर पण इतकं स्पीड आहे हो स्पीड आहे बाबा बाबऱ्या स्पीड आहे का नाही स्पीड आहे लय स्पीड आहे बाबा ते सगळ्यांनी वाटतं भाजीनं वडल्या गाडी तर नाही ते बाबऱ्याला वडून आणलेला आहे हा. आणि जाऊ दे काय म्हणायचं आता एक परीक्षा होती आपली ट्रायल बघायचं होतं आपल्याला बघितला आणि त्यात सकाळपासून एक मन म्हणत होतं राहू दे आज तर जाय म्हटलं आता काय ठरलंय ते ठरलंय काय टाकलं चला भाजी लागलाय जमवायला भाजी लागला मारायला खेळायला जेवढं मारा तेवढी करते बरं का ए भाज्या आता देतून ठेव भाजी भाजी मस्ती जेवढा हात उघडून तेवढा आगो येतो इकडं आलं काय भाजी आवडला कसं देऊ काय असताय दोघी मी काय म्हटलं आता आज एवढा हळदी कुकू आज एवढं कसं काय हळदी कारण कुंकू त्यांच्या आज्या बोलायच्या तेवढंच लक्षात बसले हळदी कुकू कुंकू असं दे तर आज आहे संक्रांत मकर संक्रांत तर मी हळदी कुंकूला गेलेली आपल्यात लेडीज आलेल्या दरवेळेस आपण शेअर करतो खरं आज मोबाईल गेलेला बाहेर तांब्याला गेलता मोबाईल तांब्याला गेलेला आणि गाडी चांगली पळाली हा हाच गाडी पळवायची आपण याला 19ला कारण की घरचा असा जोरात पळेल फक्त भाजीनं फार बाहेर काढले काय भाषा त्यांची आपले सबस्क्रायबर मागत होती ती पण वरडून सांगत होती ती अहो भाज्यानं फार बाहेर केलं म्हणजे काय ते कळालं नाही मला मी होतो चकड्यावर माग चकडा असा धरायला आणि इकडे बाबऱ्या जमवतो सुट्टीला
आणि बाजू गाडी बांधलेली हा. बाबऱ्याला धरायची तिकडे सगळी मग इकडं भाया एकटाच पडला भाया ओरडत होता की अरे याकी झेंडा तो वर झेंडा पडलाच बाजी मग जरा पुढे याला पहिल्या उडीत पलीकडे तासो गेला म्हणजे त्याला समजलं नाही. समजलं ती बाहेरच होता का त्या यानंच बाहेर होता असं म्हणजे बाहेरच्या ह्याच्या जाणे गेला बाहेर करू हे बाबऱ्या पळाला नाही बार आणि सगळ्यांनी काय वाटतं माहिती का बाबऱ्याच पळाला नाही बाबऱ्याला ड्रायव्हर ते ओढून धरत होता लय स्पीड लावायला लागला होता ड्रायव्हर. बबलू ड्रायव्हरच की खरं ते स्पीड लय लावायला आला म्हणून ते ओढत होता मग ती सगळ्या बाबू त्या वाढल्यामुळे बाजी पुढे गेला ते सगळ्यांनी वाटायला लागलं की बाबऱ्या कमी पडला नाही तसं काय नाही. असू दे. चला काय आता हाय आज म्हणून तर बारक्या मैदानात गेलो मध्ये कशी गाडी पडते आणि बरोबर बाजीला स्पीड लागतं तिथेच मैदान फाटीचं अंतर संपले. होय नाही खरं मस्त पळाली गाडी त्यातनं जाऊन ओढून गाडी पण 3ला राहिली आपली एवढी ओढून माग गाडी 3ला नाही 3ला राहिली तुम्ही बहुतेक बघितलं नाही सगळ्या मैदान अहो सेम गाड्या होत्या नाही सेम. 3ला राहिली बहुतेक असा विषय झालाय आणि फोन आला आता कोणाच तरी बस चला आता मला आंघोळ करायचं हो मकर संक्रांत आणि हो पुढकी दाखवायची नाही अजून नटायची आता दाखव. ही नुसती आता ट्रायल आहे नुसती साडी नेसल्या हौशी. थांब थांब ग बाळा. हॅलो तरी अशा आमच्या संक्रांती सजवलेल्या हा, बोला की. आहेत. आमच्या इथं अशा असतात संक्रांतीला ओवसा घेतो आम्ही म्हणजे आम्ही वौसा बोलतो तर हे असं पूजन केलेलं असतं आणि जसं की नेहमीप्रमाणे नैवेद्य पुरणपोळीचा देवाची पण ओटी भरल्या आणि ही अशी ओटी भरतो आम्ही वौशेची. आणि हे सगळं लेडीज आलेल्या साथ तर त्यांचं पण म्हणजे ओटी भरण वगैरे झालं आमच्या त्यांनी भरल्यात. आणि तुम्हा सर्वांना तिळगुळ घ्या गोड गोड बोला. सगळी गोड बोलताच तरी सुद्धा तिळगुळ घ्या गोड गोड बोला.